हॅलो एव्हरीवन. एजू सोल्युशन या संपूर्णतः मराठीसाठी वाहिलेल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अजित सर तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता 9वीच्या कविता क्रमांक 5 अर्थात व्यायामाचे महत्त्व या कवितेचं रसग्रहण पाहणार आहोत. अर्थातच तुम्हाला माहीत आहे की इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना रसग्रहण हा प्रश्न वेगळ्या अर्थाने विचारला जातो. त्या प्रश्नाचं स्वरूप असं आहे की खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. तर अशा प्रकारे एकूण 8 गुणांसाठी हा प्रश्न आहे. वेगवेगळे मुद्दे दिलेले असतात, त्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण आपण आपल्या शब्दात द्यायचं असतं. तर चला सुरू करूया. तुम्हाला जे अमराठी भाषिक विद्यार्थी आहेत त्यांना समजावं यासाठी मी मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांचा उपयोग करून हे स्पष्टीकरण करणार आहे. विद्यार्थ्यांनो, पहिला प्रश्न आहे, प्रस्तुत कवितेच्या कवी कवयित्रीचे नाव. तर व्यायामाचे महत्त्व या कवितेचे कवी आहेत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. प्रश्न दुसरा, प्रस्तुत कवितेचा विषय. मानवी जीवनातील व्यायामाचे महत्त्व या कवितेत कवींनी स्पष्ट केलेले आहे. इसका मतलब है बच्चों कि ये जो कविता है, इस कविता का सब्जेक्ट क्या है? तो हम जानते ही हैं कि कविता का नाम है व्यायामाचे महत्व. मतलब इस कविता का सब्जेक्ट भी वही है कि जीवन में कसरत कितनी अहमियत रखती है, उसी का वर्णन विभिन्न उदाहरणों द्वारा उन्होंने किया हुआ है. त्यानंतर आहे प्रश्न तिसरा, जो की 2 गुणांना असतो. त्यात प्रश्न असा आहे, खालील ओळींचा सरळ अर्थ लिहा. यानी जो 2 पंक्तियाँ दी है उन पंक्तियों का आसान अर्थ में, शब्दों में हमें वर्णन करना है. व्यायाम प्रतिकार शक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती, व्यायाम अंगी वाढे स्फूर्ती कार्य करण्याची. अर्थात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की व्यायामाचे इतके महत्त्व आहे की व्यायामाने आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते, आपल्यामध्ये स्वावलंबनाची वृत्ती निर्माण होते आणि व्यायामामुळेच आपल्या अंगामध्ये काम करण्याचा उत्साह आणि जोम वाढतो. तर अशा प्रकारे या ओळींचा तुम्हाला अर्थ लिहिता येईल. इसमें कहा गया है कि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इन्होंने कसरत का महत्व बताते हुए कहा है कि कसरत करने से हमारे शरीर में रोग की प्रतिकार शक्ति बढ़ती है, हमें स्वावलंबी बनने की प्रेरणा मिलती है और साथ ही साथ कोई भी काम करने का जो उत्साह है या काम करने के लिए जो हौसला है, वो हौसला अफजाई जो है वो व्यायाम यानी कसरत करने से ही होती है. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे, कवितेतून मिळणारा संदेश. तर तुम्ही सरळ सोप्या भाषेत लिहायचं आहे मुलांनो की जर तुम्हाला निरोगी आयुष्य जगायचं असेल तर दररोज व्यायाम करायला हवा. व्यायामाचे जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे, ऐसा संदेश या कवितेत दिला है. क्या संदेश मिलता है इस कविता के द्वारा? कि अगर आपको अच्छी सेहतमंद और अच्छा जीवन जीना है तो अच्छी सेहत होनी बहुत ही ज़रूरी है. और अच्छी सेहत तभी बन सकती है जब हम हमेशा कसरत करें, और इसीलिए जीवन में कसरत का बहुत ही महत्वपूर्ण स्थान है. ऐसा संदेश हम सभी को इस कविता के द्वारा मिलता है. प्रश्न 5वा आहे मुलांनो, कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे. हा 2 गुणांसाठी विचारला जाणारा प्रश्न आहे. उत्तर बघूया. शरीर तंदुरुस्त असले की मनही निरोगी राहते, असा भावार्थ सांगणारी ही कविता आहे. कवितेची भाषा साधी, सोपी व सरळ असून व्यायामाचे महत्त्व अधोरेखित केल्यामुळे ही कविता मला खूप आवडली. तो क्या कारण है कविता पसंद न आने का? तो पहले तो बच्चों बात ये है कि हमें हमेशा पॉझिटिव्ह लिखना चाहिए. अगर आपने ये वाक्य लिखा की ही कविता मला खूप आवडली तरी तुम्हाला 1 किंवा अर्धा गुण मिळू शकेल, आणि का आवडली याचं स्पष्टीकरण तुम्ही देऊ शकता. तो हमने क्या लिखा है यहाँ पे कि शरीर तंदुरुस्त और आपका मन निरोगी होना चाहिए, तो उसके लिए आपको हमेशा कसरत करनी होगी. यही संदेश देने वाली ये कविता है. साथ ही इस कविता की भाषा सहज सुंदर होने के कारण ये बेहद ही पसंदीदा है. साथ ही साथ कसरत की कितनी अहमियत है जीवन में,
ये विभिन्न उदाहरणों द्वारा उन्होंने बताया है, इसीलिए राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की ये कविता मुझे बेहद पसंद है. त्यानंतर प्रश्न 6वा विचारला जातो की खालील शब्दांचे अर्थ लिहा. त्यामध्ये काही शब्द आहेत, ते कवितेतले आहेत, त्यातले तुम्हाला अर्थ लिहायचे आहेत. यामध्ये वैरी म्हणजे शत्रू, वैरीचा मतलब होता है दुश्मन, भोजन म्हणजे जेवण यानी खाना, सशक्त यानी ताकदवर, त्याला शब्द मराठीत आहे बलवान, आणि प्रतिकार म्हणजे विरोध, यानी प्रतिकार का मतलब होता है अपोज करना या विरोध दर्शाना. तर अशा प्रकारे आपण कविता क्रमांक 5 व्यायामाचे महत्त्व याचं रसग्रहण अर्थातच मुद्द्यांच्या आधारे कवितेचं स्पष्टीकरण केलेलं आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तर विद्यार्थ्यांनो, पुन्हा भेटूया नवीन पाठासह, व्याकरणासह किंवा आणि नवीन टॉपिकसह. तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.